नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। तर हा दुसरा दिवस आहे माझा। मी डायटिशियनकडून डाएट लिहून घेतलं होतं वेट लॉससाठी, वजन कमी करण्यासाठी। आणि मी काल ते केलं, पण एक्सरसाइज पण केली, पण त्यामुळे आहे ना जास्तच एक्सरसाइज काल झाले। पहिला दिवस होता, आज खूप पाय आणि सगळं अंग दुखतंय। तरीसुद्धा आता काही थांबायचं नाही, वजन कमी करायचं आणि स्वतःमध्ये बदल करायचा आहे। तर मी त्यांनी दिलेली रेसिपी आहे, त्याच्यामध्ये ओवा, जिरा आणि बडीशोप आणि त्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकले आणि थोडंसं अर्धा लिंबू पिळला ह्याच्यामध्ये। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ते मी आता उपाशीपोटी घेणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना हाय प्रोटीन डाएट घेणार आहे। हे बघा, शिजवले चांगले, तरी थोडेसे कच्चे आहेत म्हणून मी पूर्ण शिजवणार, कारण मग पोटामध्ये गॅस वगैरे होतो किंवा मी आहे ना जिरा, बडीशॉप आणि ओवा असे 3 मिक्स करून ठेवलेत एका डब्यामध्ये आणि 1 चमच भरून आहे ना 1 ग्लास पाण्यामध्ये मी बॉईल करत ठेवलं होतं। तुम्ही 1.5 ग्लास पण घेऊ शकतात आणि त्याचं बॉईल करून 1 ग्लास करू शकतात आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून आणि तो आपण प्यायचा असतो उपाशीपोटी। मी रोज घेते आता। हे दुसरे आहेत ना सोयाबीनच्या बिया आहेत, ते तुरीसारख्या दिसतात, त्या किराणामधून आणून रात्री भिजत ठेवले। हे मस्त एन्जॉय करून झाल्यानंतर आहे ना थोडे एक्सरसाइज पण करणार आहे, कारण रोज केलं तर मग त्रास नाही होणार। 1 दिवस करून थांबलं की मग त्रास होणार, परत जेव्हा करणार तेव्हा परत असं सेम अंग दुखणार, हातपाय दुखणार। त्यामुळे मी विचार केला की रोजच करेल आणि तुमच्यासोबत असेच व्हिडिओ शेअर करत राहील, माझा प्रोग्रेस कुठपर्यंत आला। मी महिना झाला मी करत होती स्वतःच्या मनाने, पण त्याच्यामध्ये आहे ना वेट लॉसचा एवढा फरक नाही जाणवला। त्यामुळे मी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेतला, त्यांच्याकडून एक पूर्ण चार्ट लिहून घेतलं आणि त्याप्रमाणे फॉलो करते। तर तुमच्यासोबत मी तो चार्ट पण शेअर करेल थोड्या वेळाने। पूर्ण तो व्हिडिओ तुमच्यासोबत येणारच आहे। याच्यानंतर मी एक्सरसाइज करणार आहे ते सुद्धा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी तो चार्टसुद्धा दाखवणार आहे। सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी काय काय खायचं, किंवा तुम्ही त्याप्रमाणे माझ्या डाएटप्रमाणे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये काय बदल करू शकता ते तुम्ही बघू शकता। थोडंसं ना बॉडी वॉर्मअप करून घ्यायचं, म्हणजे हात सरळ करून असे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे फिरवायचे हात, आणि पाय पण सरळ करायचे, मागे करायचे, पुढे करायचे, थोड्याशा उड्या मारायच्या आणि थोडंसं इकडे तिकडे असं वळायचं। थोडीशी बॉडी वॉर्मअप म्हणजे थोडे सांधे वगैरे असं थोडं लूज करायचे आणि नंतर मग योगा करायचा। योगा तुम्हाला जसं येत असेल त्याप्रमाणे करा, किंवा सूर्यनमस्कार बेस्ट आहे, सगळ्यात बेस्ट सूर्यनमस्कार आहे। आणि माझं बेली फॅट मी कमी करणार आहे, पोटात चरबी माझी वाढले, बाकी तर ठीक आहे। त्यामुळे मी माझे त्याप्रमाणेच मी एक्सरसाइज करते। तर पूर्ण डोकं आहे ना गुडघ्याला लागत नव्हतं, म्हणून मी गुडघे जवळ घेतले आणि असं करणार। थोडे 1-2 दिवसानंतर आहे ना आपोआप तसं होणार, कारण आता नवीन आहे, करायला स्टार्ट केलं, त्यामुळे लागत नाही आहे। आणि एका साईडला वळून दुसऱ्या साईडला वळायचं डोक्यावर हात ठेवून, म्हणजे साईडची कमरेची चरबीसुद्धा कमी होण्यासाठी ह्याचा मदत होतो। त्यानंतर आहे ना मी वाकून असं, आपण गावी कसे कपडे धुवायला जातो आणि वाकून हे करतो, त्याप्रमाणे पोटावर थोडा ताण येतो आणि तसंच मी एक्सरसाइज केलं। 15-15 मिनटंच केले, कारण दुसरा दिवस आहे आणि परत अंग दुखायला नको, म्हणून मला जसं जमत असेल त्याप्रमाणे करू शकतात। कंटिन्यू 1 तास मी एक्सरसाइज केली आज। की माझं वेट लॉस प्रवास चालू केला आहे, पण मध्यंतरी काय झालं, आमच्या इथे ज्या डायटिशियन येतात ना आहार तज्ज्ञ, त्या नव्हत्या आल्या 1 आठवडा, आणि आल्या तेव्हा मी त्यांच्याकडून लिहून घेतला आणि मी सुरुवातसुद्धा केली त्याप्रमाणे डाएट फॉलो करायचं। तर मी विचार केला की माझा दुसरा दिवस आहे, काल मी उठून उपाशीपोटी म्हणजे त्यांनी दिलेली एक रेसिपी आहे, जिरा, ओवा आणि बडीशोप, त्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण टाकते मी, आणि ती बॉईल करून, म्हणजे 1 ग्लास पाणी ठेवलं तर त्याचं बॉईल करून अर्धा ग्लासपर्यंत होईपर्यंत ते बॉईल करायचं आणि मग नंतर ते उपाशीपोटी घ्यायचं। 6 किलो वजन कमी करायचं आहे, पण डॉक्टर म्हणले की 6 एवढं नाही होणार, पण 5 किलो तरी निदान कमी व्हायला पाहिजे असं ते म्हणल्या। तर जर हाईट चेक केली 155, तर त्याच्यातनं जर 100 मायनस केले, जर 55 राहिले, तर माझी हाईट 155 आहे, तर माझं वजन आहे ना आयडियली 55 एवढं पाहिजे, 55 एवढं पाहिजे।
तर माझं आता 62 आहे, म्हणजे 5 ते 6 किलो वजन कमी करायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी मला एक प्रॉपर असं डाएट दिले. मी वाचून दाखवते. तर त्यांनी मला डायबिटीस आहे, थोडा जास्त नाही, कंट्रोल आहे, तरीसुद्धा त्याप्रमाणे थोडंसं डाएट सांगितलं आहे. पण चांगले नॉर्मल जर असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, डाएटचं स्ट्रिक्टली नसेल, म्हणजे डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा थायरॉइड वगैरे नसेल, आणि तुमचं नुसतं वजन वाढले तरीसुद्धा हे तुम्ही फॉलो करू शकता. तर 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा भरून 3 त्याच्यामध्ये आहेत ओवा, जिरा आणि बडीशॉप, हे मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचं आणि बॉईल करायचं. असं बॉईल करायचं की 1 ग्लासचं त्याचं अर्ध होणार एवढं बॉईल करायचं आणि ते मग उपाशीपोटी प्यायचं. पण त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू जर पिळला तर आणखी त्याचा बेनिफिट चांगला होतो असं म्हणत होत्या मॅडम. तर मी लिंबू टाकूनच घेतला. त्याच्यानंतर त्यांनी बोलले होते की जमलं तर रात्री भिजवून ठेवायची मेथी आणि ती सकाळी चावून खायची. तर काल मी भिजवून ठेवली आणि खाल्ली पण ती एवढी कडू लागत होती, त्यामुळे मी ती जिरा ओवा आहे जे आपण बॉईल करायला मी सांगितलं त्याच्यामध्येच मी ॲड केलं आणि त्याच्यासोबतच बॉईल करून ते मी लिंबू पिळलं की कडू नाही लागत म्हणून मी त्याच्यासोबत पिलं. तर ते एक ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर हे सकाळी केलं उठल्या नंतर मी 8 ते 9 वाजेपर्यंत त्यांनी सांगितले नाश्त्यामध्ये आहे ना, नाश्ता स्किप नाही करायचा, म्हणजे नाश्ता घ्यायचा असतं. त्याच्यामध्ये प्रोटीन असायला पाहिजे, त्याच्यामध्ये उपमा असायला पाहिजे किंवा चपाती असली तरी चालेल, पण तेल लावायचं जास्त नाही. आणि चहा तर बिलकुल घ्यायचा नाही. मी चहा पहिल्यापासून पितच नाही, त्यामुळे प्रश्नच नाही. पण दूध घ्यायला सांगितलं बिना साखरचे, आणि मला ते बिलकुल आवडत नाही आहे. पण औषध समजून प्यावं लागणार आहे, नाक बंद करून प्यावं लागणार आहे. किंवा मग 1 अंड, 2 केळी खाऊ शकतात, किंवा 1 वाटी उसळ असं त्यांनी लिहून दिले, किंवा मिक्स डाळीचा डोसासुद्धा खाऊ शकतात. त्यानंतर आहे दुपारचे जेवण आहे 1 ते 2 वाजेपर्यंत करायचं असं म्हणलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक प्लेट डिझाईन करून दिले. जर छोटी प्लेट असेल तर आणखी बेटर आहे असं म्हणाले. त्याच्यामध्ये प्लेटचा अर्धा भाग आहे ना, तो पूर्ण भाज्यांनी आणि सलाडनी भरायला पाहिजे. म्हणजे आपण जी भाजी बनवतो, पालेभाजी किंवा कडधान्य त्याचं, आणि त्याच्यामध्ये सलाड, काकडी, गाजर, टमाटर किंवा कांदा, मुळा असं त्याच्यामध्ये मिक्स असायला पाहिजे. तुम्ही अल्टरनेटिव्ह जसं आपल्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपण सलाडमध्ये घेऊ शकतो. आणि जो अर्धा भाग आहे प्लेटचा त्याच्यामध्ये त्याचं पण अजून अर्धे करायचं. पावमध्ये डाळ असायला पाहिजे एका वाटीमध्ये, ती पण पातळ डाळ नाही, घट्ट डाळ. आणि उरलेल्या याच्यामध्ये आपण भात पण खाऊ शकतो. वेट लॉसमध्ये भात एकदम स्किप करायचं किंवा एकदम बंद करायचं असं काय मला म्हणले नाही. भात खाऊ शकतात, पण थोडं क्वांटिटी कमी करायची. परत संध्याकाळी 5 वाजता नाश्ता, त्याच्यामध्ये एखादं फळ, संत्री, मोसंबी, पेरू, सफरचंद किंवा पपईसुद्धा खाऊ शकतात, किंवा अननसचे 2-3 स्लाईड, टरबूज, 1 वाटी टमॅटो, सलाड, काकडी असं ऑप्शन आपण जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे, किंवा 1 वाटी चणे, शेंगदाणे, उकडलेले कडधान्य, रगडा, टमॅटो टाकून जो रगडापुरीमध्ये वापरतात तसा रगडा बनवून त्याच्यामध्ये कांदा टमाटर टाकून ते सुद्धा आपण 5 वाजता खाऊ शकतो. नंतर रात्रीचे जेवण आहे, त्यामध्ये पण सेम आपण दुपारी जे घेतलं होतं त्याप्रमाणे प्लेट डिझाईन करायची. पण त्याच्यामध्ये आहे ना, जर लाईट खाल्लं, जर डाळ भात आणि सगळं जर नाही खाल्लं तर त्याच्यामध्ये जर रात्री चिकन वगैरे खायचं असेल तर जास्त नाही, 2 ते 3 तुकडे त्यांनी चिकन आणि 1 मासा असं सांगितलं. आणि जर दही घेत असेल तर बिना साखरेची, बिना मिठाचं दहीसुद्धा खाऊ शकतात. परत चपातीपेक्षा भाकरी बेटर आहे असं म्हणल्या होत्या मॅडम. परत ते बोलले की खिचडी, मुगाची डाळ आणि तांदूळ त्याची खिचडी जरी असली तरी चालेल म्हणल्या, ती आपल्या शरीराला पचायला हलकी असते म्हणून. परत जर भूक लागली 8-9 नंतर आपण आम्ही तर लेटच झोपतो, 2-2:30 वाजता रोज झोपायला. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर झोपताना जर भूक लागली तर 1 कप दूध बिना साखरेचं पिऊ शकतात, किंवा एखादा फ्रूट्स. मागे त्यांनी लिहून दिलेलं आहे आहाराशी संबंधित सूचना. बटर, खारी, टोस्ट, ब्रेड, बिस्किट यासारखे बेकरी पदार्थ इत्यादी टाळा. म्हणजे बेकरी पदार्थ आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सोडियम आणि
मिठाचं प्रमाण जास्त असतं ते हानिकारक असतं. म्हणजे मीठ जेवढं आपल्या शरीरामध्ये जास्त जाणार ना तेवढं ते पाणी पकडून ठेवण्याचं काम करतं आपल्या शरीरामध्ये आणि आपलं शरीर आहे ना फुगल्यासारखं होतं. त्यामुळे घरी बनवलेले पदार्थ खावे, बाहेरील तळलेले हवाबंद पाकिटातील पदार्थ खाऊ नये. म्हणजे घरातच आपण फ्रेश बनवून खायला पाहिजे. बाहेर जे तळतात ते सारखं तेल तेच यूज करतात आणि ते आपल्या हार्टसाठी चांगलं नसतं. कोलेस्ट्रॉल वगैरे किंवा आणखी काही प्रॉब्लेम होऊ शकतात आणि त्याच्याने कॅलरीसुद्धा म्हणजे आपल्याला वजन वाढण्यासाठी सुद्धा ते कारणीभूत ठरतं. तर लोणचे आणि रेडीमेड चटणी खाऊ नये, ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मीठ असतं त्यामुळे सांगतात. ज्यूस, सोडा, उसाचा रस, कोल्ड्रिंक, नारळ पाणी, सरबतऐवजी अख्खी फळे व भाज्या खाव्या. म्हणजे बाहेर आपण जे ज्यूस पितो किंवा घरी ज्यूस बनवून पितो त्यापेक्षा ना पूर्ण फळ आहे किंवा भाज्या आहेत ते आपण चावून खायला पाहिजेत. त्याचं महत्त्व हे आहे की आपल्या हिरड्या पण मजबूत होणार, त्याच्याने व्यायाम होतो, प्लस त्याच्यामधून आहे ना आपल्याला फायबर्स पण पोटामध्ये जातात जे की आपल्या पचनासाठी चांगलं असतं किंवा पोट साफ होण्यासाठी काम करतं. जेवणात शेंगदाणे किंवा नारळ याचा वापर कमी करावा. तर ऑलरेडी आपण तेल वापरतो नाही, शेंगदाण्याने याच्यामध्ये नारळामध्ये काही प्रमाणामध्ये तेल असतं आणि त्यामध्ये एक्स्ट्रा आपल्या शरीरामध्ये तेल जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे अवॉइड करा म्हणून. दररोज 45 ते 60 मिनिटे चाला, म्हणजे एक्सरसाइज. जर चालणं नाही होते तर जागेवर आपण एक्सरसाइज करू शकतो. दारू, बिडी, तंबाखू, सिगारेट, गुटखा याचे सेवन करू नये. म्हणजे कोणते मद्यपान किंवा असं करायला नाही पाहिजे असं लिहिलं. तर हे मी तुम्हाला माझा चार्ट वाचून दाखवला आणि तुम्हाला सुद्धा याचा उपयोग होईल. जर तुम्ही ठरवलं असेल तुमचं वेट कमी करायचं असेल, डिलिव्हरीनंतर सुद्धा पोट सुटतं, ते कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप उपयोग होतो. तसेच ज्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन आहे, थायरॉईड आहे, त्यांचंसुद्धा वजन किंवा आणखी PCOD आहे, लेडीज लोकांमध्ये खूप प्रमाणामध्ये आता झालं आहे, ऑबेसिटी. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी किंवा प्रेग्नंट राहिलेच मोस्टली खूप ट्रीटमेंट नाही, तर डिलिव्हरीसाठी खूप सारे प्रॉब्लेम होतात. डिलिव्हरी झाली त्याच्यानंतरसुद्धा हार्मोन चेंजेस होतात आणि बॉडीमध्ये चेंजेस झाले की आपण म्हणजे वजन खूप वाढतं आणि ते वजन एकदा वाढलं की कमी करताना खूप मुश्किल होतं. तर त्या सगळ्यांसाठी, जेंट्स, लेडीज सगळ्यांसाठी हा चार्ट उपयोग पडू शकतो. तर तुम्हाला माहिती थोडी जरी आवडली असेल किंवा उपयोगी पडली असेल तर तुम्ही एक लाईक नक्की करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा. बाय बाय, थँक्यू, टेक केअर.